राजकारणात आरोप प्रत्यारोप नवीन नाहीत. विरोधकांवर टीका करणं, त्यांच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित करणं, त्यांच्या भूमिकेवर आक्रमकपणे बोलणं हे लोकशाहीचा भाग आहे. पण गेल्या काही काळात एक चिंताजनक गोष्ट सातत्याने समोर येताना दिसते आहे. ती म्हणजे राजकारणात मतभेद व्यक्त करताना महिलांना लक्ष्य करण्याचा वाढता ट्रेंड. राजकारणात महिलांवर वैयक्तिक, अश्लाघ्य, अपमानास्पद किंवा द्विअर्थी भाषा वापरण्याचं प्रमाण वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रात सुनेत्रा पवार यांच्याबाबत झालेली टिप्पणी असो, तमिळनाडूमध्ये अभिनेत्री त्रिशाबाबत झालेलं वक्तव्य असो किंवा अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौत यांच्यावर झालेली अश्लील भाषा असो, या तिन्ही घटना वेगवेगळ्या असल्या तरी त्यामागचा प्रश्न एकच आहे. मतभेद व्यक्त करण्यासाठी महिलांचा अपमान करणं आवश्यक आहे का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयाचा सविस्तर आढावा घेणार आहोत. सुरुवात करूया महाराष्ट्रातील राजकारणापासून. बीड दौऱ्यादरम्यान एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पत्रकार परिषदेत उपस्थित होत्या. त्यावेळी आमदार धनंजय मुंडे पत्रकारांशी बोलत होते, तर सुनेत्रा पवार शांतपणे बसलेल्या दिसत होत्या. या व्हिडिओवरून काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया अशी उपमा देण्यात आली. इतकंच नाही तर आणखी किती दिवस गुंगी गुडिया बनून राहणार असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. यानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. विविध ठिकाणी आंदोलनं करण्यात आली. काँग्रेसने महिलांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला. दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही या भूमिकेचं समर्थन करत सुनेत्रा पवार यांनी गुंगी गुडिया नसून दुर्गा असल्याचं सिद्ध करावं आणि अर्थ खातं स्वतःकडे घ्यावं असा सल्ला दिला. मात्र विरोधकांचा सल्ला असो किंवा राजकीय टीका, प्रश्न असा उपस्थित झालाय की एखाद्या महिला नेत्याच्या भूमिकेवर टीका करताना अशा प्रकारची उपमा वापरणं योग्य आहे का? यावर राज्यातील अनेक महिला नेत्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही काँग्रेसवर टीका करत सुनेत्रा पवार सक्षम स्त्री आहेत, त्यांनी अजितदादांच्या पाठीशी उभं राहून मोठं योगदान दिलं आहे, काँग्रेसने या वक्तव्याबद्दल माफी मागायला हवी अशी भूमिका मांडली. आता जाऊयात तमिळनाडूकडे. कावेरी नदीच्या पाणी प्रश्नावर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होतं. या आंदोलनात उदयनिधी स्टॅलिन भाषण करत होते. आमचे मुख्यमंत्री कावेरी पाणी प्रश्नावर तोंड उघडत नाहीत, त्यांना आमच्या पक्षावर खोटे खटले दाखल करण्याची जास्त चिंता आहे. यावेळी उपस्थितांमधून काही लोकांनी अभिनेत्री त्रिशा अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यावेळी बोलताना उदयनिधी यांनी पाणी इतरत्र पोहोचो किंवा न पोहोचो, तिथे मात्र पोहोचायला हवं, मला कावेरी म्हणायचं होतं असं अत्यंत आक्षेपार्ह असं विधान केलं आणि नंतर ते कावेरीच्या पाण्याबद्दल बोलत असल्याचं स्पष्टीकरण दिलं. पण तोपर्यंत त्यांचं वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. विरोधी पक्षांनी हा महिलांचा अपमान असल्याचा आरोप केला. अभिनेत्रीच्या नावाचा वापर करून केलेली टिप्पणी सभ्य राजकारणाला शोभणारी नसल्याचं सांगण्यात आलं. आता तिसऱ्या घटनेकडे वळूया. काही दिवसांपूर्वी जंतर मंतर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौत यांनी इंस्टाग्राम स्टोरीवर एक वादग्रस्त पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी आजच्या पिढीतील काही तरुणींवर अत्यंत कठोर टीका केली. त्यांनी जनरेशन गटार असा शब्दप्रयोग केला. काही तरुणी पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण करतात, ड्रग्ज, दारू आणि अनेक संबंधांना स्वातंत्र्य समजतात, अशा स्वरूपाचं मत त्यांनी व्यक्त केलं. या वक्तव्यावर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी कंगनांच्या विधानाला महिलांचा अपमान करणारे, सर्वसामान्यीकरण करणारे आणि चुकीचा संदेश देणारे म्हटलं. पण त्यानंतर जे घडलं तेही तितकंच गंभीर होतं. नितेश कराळे उर्फ कराळे मास्तर यांनी कंगना रनौत यांच्यावर प्रतिक्रिया देताना अत्यंत खालच्या पातळीवरील वैयक्तिक आणि अश्लील भाषा वापरली. तू किती जणांसोबत झोपलीस सांगू का? तुझे सगळे कान आम्हाला माहिती आहेत, अशा स्वरूपाची भाषा वापरत त्यांनी कंगना यांच्या वैयक्तिक आयुष्यावर टिप्पणी केली. या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा सार्वजनिक चर्चेची पातळी आणि महिलांबाबत वापरली जाणारी भाषा यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. कंगना रनौत यांच्या विधानाशी अनेक जण असहमत असू शकतात, त्यांच्या मतावर कठोर टीकाही होऊ शकते, पण त्याला उत्तर देताना एखाद्या महिलेच्या वैयक्तिक आयुष्यावर, तिच्या चारित्र्यावर किंवा अश्लील भाषेत बोलणं योग्य ठरतं का, हा प्रश्न उपस्थित होतो आहे. या तीन घटना वेगवेगळ्या राज्यातील आहेत. एक राजकारणी महिला, एक अभिनेत्री आणि एक खासदार, पण तिन्ही ठिकाणी एक गोष्ट समान दिसते.
महिलांवर टीका करताना विषय बाजूला पडतो आणि चर्चा त्यांच्या व्यक्तिमत्वावर, त्यांच्या बोलण्यावर, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर किंवा त्यांचा अपमान करणाऱ्या शब्दांवर येऊन थांबते. आज सोशल मीडियामुळे कोणतंही वक्तव्य काही मिनिटात लाखो लोकांपर्यंत पोहोचतं. लाईक्स, व्ह्यूज आणि व्हायरल होण्यासाठी अनेकदा अतिशयोक्तीपूर्ण किंवा आक्षेपार्ह भाषा वापरली जाते. पण यामुळे सार्वजनिक चर्चेची गुणवत्ता कमी होत असल्याची टीका सातत्याने होत आहे. राजकीय मतभेद लोकशाहीचा भाग आहेत. महिला नेत्यांच्या निर्णयांवर टीका होऊ शकते. अभिनेत्रींच्या मतांवर विरोध होऊ शकतो. कोणत्याही सार्वजनिक व्यक्तीच्या भूमिकेवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. पण त्यासाठी सभ्य भाषा, तथ्यांवर आधारित टीका आणि वैचारिक विरोध आवश्यक आहे. महिलांना कमी लेखणारे शब्द, द्विअर्थी टिप्पणी, चारित्र्यावर प्रश्न किंवा अश्लील भाषा वापरणं ही कोणत्याही लोकशाही समाजासाठी योग्य परंपरा ठरू शकत नाही. लोकशाहीमध्ये विरोध असतो, वाद असतात, आरोपही असतात. पण त्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन महिलांचा सन्मान अबाधित राहणं ही प्रत्येक राजकीय पक्षाची, प्रत्येक नेत्याची आणि प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. तुम्हाला काय वाटतं? या सर्व घटनांवरून राजकारणात महिलांना लक्ष्य करण्याचा ट्रेंड वाढतोय का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.